आता बातमी उत्तर प्रदेशमधून आहे। वाराणसीहून अहमदाबादला जाणारी साबरमती एक्सप्रेस रात्री 2:30च्या सुमारास कानपूरमधील गोविंदपुरी समोर रुळावरून घसरली आहे। ट्रेनचे 20 डब्बे हे रुळावरून घसरलेत। इंजिनला दगड लागल्याने ट्रेन डिरेल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। पोलीस आणि अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत आणि त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केलंय। रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने तपास देखील सुरू केला। या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। रेल्वेचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून यावेळेस डबे हे रुळावरून खाली काढण्याचं काम केलं जात आहे। रेलवे द्वारा ये बताया गया है कि 22 जो है बोगियां जो है ट्रेन से वो पटरी से उतरी हैं, लेकिन गनीमत ये है कि कोई घायल नहीं हुआ है, कोई हताहत नहीं हुआ है, सब सेफ है। और इनको जो है बसों के द्वारा जो है स्टेशन दोबारा भेजा भी जा रहा है। और अभी रेलवे द्वारा अभी बताया गया है कि मेमो ट्रेन भी आ रही है जिससे लोगों को स्टेशन दोबारा भेजा जाएगा। आप लोग लगातार राहत कार्य में लगे हैं, यहाँ दिख रहा है, तो अभी किस तरह से रिलीफ यात्रियों को जो यहाँ पे ट्रैक पे बैठे हुए हैं उनको किस तरह से रिलीफ? देखिए, इन लोगों को सबको जो है पानी, कुछ खाने का, चाहे जो संभव हो पा रहा है वो करा जा रहा है। बाकी कोई जो है दिक्कत नहीं है। पुलिस के लोग, प्रशासन के लोग, सब रेलवे के लोग सब यहाँ पे लगे हुए हैं, सब सहायता कर रहे हैं। सर, क्या किसी प्रकार की कोई कैजुअलिटी या इंजर्ड? नहीं, कोई नहीं, कोई कैजुअलिटी नहीं हुई है, कोई इंजर्ड नहीं हुआ है, यही अच्छी बात है। साबरमती है। रात को कितने बजे ये घटना हुई है? कितनी बोगियां डिरेल हुई है? ये हुई लगभग 2:15 बजे। 2:15 बजे रात को। कोई घायल, कोई किसी चोट तो आई? घायल कोई नहीं है, पलटते बच गई गाड़ी। पलटते बची गई? पटरी पलट गई है। अच्छा, ट्रेन पर पटरी से पलट गई है। हाँ। कितनी बोग भैया, आप भी जा रहे थे? मैं भी जा रहा था। कितनी बोगियां हैं यहाँ पे जो डिरेल हुई है? अब पता नहीं, मेरे सामने जो है पूरी गाड़ी डिब्बे पे उतरे हैं। पहिए उतर गए? हाँ जी, पूरी हादसा होने से बच गया भाई। कम से कम 40 डिब्बे। तर उत्तर प्रदेशात आणखी एक ट्रेन डिरेल झाली। अर्थातच रुळावरून खाली घसरल्याची घटना घडली आहे। रात्री 2:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। वाराणसीहून अहमदाबादला जाणारी साबरमती एक्सप्रेस आणि याच एक्सप्रेसचा अपघात झालाय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजेश्री आहेत आपल्यासोबत। राजेश्री, नेमकं काय घडलंय? रात्री अपघात झालाय। वर्षा, रात्री 2:30च्या सुमारास हा अपघात झालाय। ही जी रेल्वे होती ती अहमदाबादला जात होती वाराणसीवरून। जवळपास या रेल्वेचे 20 डबे रुळावरून घसरलेत अशी माहिती सध्या तरी मिळतीये। जो चालक होता त्या चालकाचं असं म्हणणं आहे की, म्हणजे प्राथमिक माहितीनुसार त्याचं असं म्हणणं आहे की दगड इंजिनवर आदळल्याने हा अपघात झालेला आहे। आता या अपघाताच्या ठिकाणाहून जे कुठले प्रवासी होते त्या सगळ्या प्रवाशांना बसच्या माध्यमातून कानपूरला नेलं जात आहे, कारण तिथे दुसरी सुविधा नसल्यामुळे सध्या तिथे बसेस आल्यात आणि बसेसच्या माध्यमातून त्यांना घेऊन गेले जात आहेत। आणि आता ह्या अपघाताचं नेमकं कारण काय? कारण गेल्या 3 महिन्यामध्ये अनेकदा असे अपघात घडले, त्यामुळे या अपघाताचं नेमकं कारण काय आणि यावर आपल्याला काय उपाययोजना करता येतील याचा सध्या अभ्यास केला जातोय। त्याचबरोबर आज जो अपघात झाला त्याच्या मागचं कारण काय यासाठी तिथे रेल्वे तज्ञ पोहोचलेले आहेत आणि त्यांचा तिथे तपास सुरू आहे। पोलीस यंत्रणा तिथे पोहोचलेली आहे, त्यांच्याकडून सुद्धा सगळी तपासणी केली जाते। डॉक्टरांची टीम सुद्धा तिथे अवेलेबल आहे सध्या, जी अजून तरी तिथे कुठलाही म्हणजे जीवितहानी वगैरे सुदैवानं काही झालेली नाहीये। त्यामुळे जी लोक आहेत त्यांना फक्त कानपूरला बसने घेऊन जाण्याचं काम सुरू आहे। निश्चितच राजेश्री, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।